कारंजा पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल। कायदेशीर कारवाईची तेली समाजाची मागणी। कारंजा लाड। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच तेली समाजाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी एका सार्वजनिक सभेत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांच्या विरोधात कारंजा शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तेली समाजाच्या प्रतिनिधींनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समस्त तेली समाज संघटना कारंजाचे अध्यक्ष किरण रामभाऊ क्षार आणि संदीप गुल्हाने यांच्यासह तेली समाज बांधवांनी कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली। यावेळी कारंजा शहरासह मानोरा तालुका व परिसरातील तेली समाजाचे नागरिक उपस्थित होते। तक्रार अर्जातील मुद्दे आणि मागणी। तक्रारदारांच्या निवेदनानुसार चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नेतृत्व करतात। मनोज जरांगे यांनी एका सार्वजनिक सभेत बोलताना त्यांच्याविषयी अनुचित विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भातील ऑडिओ व्हिडिओ क्लिप तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे सादर केली आहे। तक्रारदारांनी भारतीय न्याय संहितेच्या BNS संबंधित कलमान्वये पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने यावर योग्य कायदेशीर पावले न उचलल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही समाज बांधवांनी दिला आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।